नमस्कार मंडळी, तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर नवीन घराचं काम चालू आहे. आता आज काय काम करतात ता बघूया या ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग पूर्ण बघा. माती टाकलेली या पावयाचं बांधकाम झाल्यानंतर पावयाची माती टाकून भरणी केली जाते. त्याच्यानंतर रेवाळी म्हणून पीसीसी करतात. काय काय रेवाळी म्हणून पीसीसी केली जाते. लेवली हा म्हणजे कॉन्क्रीट केला जातात ह्याच्या लेवली. हा तर आता हे बांधकाम आता करतो ते भिंती चालू आले ह्याची घराची. खिडकी वगैरे सगळं. याला 3 फूट झाल्यानंतर खिडकी येते. 3 फूट आता या किती फुडा जमीन लेवल फ्लोरिंग म्हणजे घराची फ्लोरिंग बाहेरनं 3 फुटा. ह्याच्यावरनं 3 फूट बांधकाम येतं. ह्याच्यावरनं 3 फूट बांधकाम येतला. त्यावेळी खिडकीची माप आता ह्याच्यावरती दरवाजे ठेवायचे लागतात मापान. प्रत्येक रूमात दरवाजा होय ते प्रत्येक रूमात दरवाजा ठेवला होता हे लाईनीवरनं. त्यानंतर 3 फूट झाला. 3 फुटानंतर प्रत्येक रूमात 4 बाय 4ची खिडकी. 1 लाख बेडरूम ही लाईन एक पुरी त्याच्यात ठेवून गावता इथे बनवून काय इथेतल्या माहिती आहे गावात नाही खालतीवरती खालती योग मिळाला आणि दाब मिळाला जितके माती टाकतात तितकी बनवून काढूया ना. लाईन गिराले का ना मिस्त्री भुती तिकडची जाऊन कळला त्या साईडने खिडकी येतात. अरे अभी काय इथं उपत ना तिकडची लाभ हरकत नाही. इथे मध्ये दरवाजा येणार या साईडने तिथे त्या किचन ही पॅक आहे. ही पण 3 फुटापर्यंत करू शकता. ते पुढे खिडकी लावायची काय नाही ते मग डिसिजन आहे. खिडकीचा उघड हवा 5 लाईन घातल्या खिडकी नाही. इकडे जी जुन्या घराची माती होती ती आता सगळी इकडे टाकतात. याच्या सगळ्यांच्या आतमध्ये टाकूची आणि लेवल करून घेऊची. इकडे लेवल केलेली आहे तशी. जुन्या घराचे खिडके वगैरेचे होते ते इकडे टाकलेले आहेत आणि इकडे नळे वगैरे ठेवलेत. इकडे वाळू आणि ही सगळी माती होती ती. आणि जे इकडे चिरे टाकलेले आहेत ते पण आता नेतात. तर माझा भाऊ त्याची एक्झाम संपली तर आमचो प्लॅन झालो बाहेर फिराक जाऊचो. त्या निमित्तानं आता आम्ही फिराक जातो. तर खय खय जातो तर तुमका ह्या ब्लॉगमध्ये नक्की दिसताला. तर ब्लॉग पूर्ण बघा. तर आता आम्ही पोहोचलो मुंबई गोवा हायवेवर. तर आता इकडनं कुठे जाऊचा आता अजून प्लॅन जाऊक नाही. वेगुल्याकच जातलो बघूया. तर आता आम्ही सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर. आणि समोर आपले लालपरी जाता.
भाजी वगैरे घातलेली या लोकांनी. तर आता आम्ही पोहोचलो वेंगुर्ला इथे. तर आता आम्ही जातो वेंगुर्ला बीचवर. तर आता आम्ही इकडे जातो खाली. या लोकेशन एकदमच भारी आहे. तिकडे काहीतरी काम चालू आहे आणि इकडे पण बोटी आहेत. हा लोकेशन तर एकदमच भारी आहे. तर ह्या लोकेशनवर आमचे फोटोज वगैरे काढून झाले आणि आता आम्ही जातो तिकडे एकदम त्या साईडला. आता आम्ही इलू दुसऱ्या लोकेशनवर. तर आता इथे पण फोटोज क्लिक करतो. तिकडे स्वच्छ वेंगुर्ला सुंदर वेंगुर्ला लिहिलेला आणि इकडे पण काहीतरी या. तर आता आम्ही जातो खाली बीचवर. खूप सारे बोटी पण आहेत इकडे आणि आता गर्दी वाढली या. कायाकिंग, बोटिंग, ओपन बोट आहे त्यामुळे तुमचे फोटो पण काढले जातात, व्हिडिओ पण काढले जातात, रील्स पण बनवून तुम्हाला भेटेल. नाही नाही असं त्यामुळे नको प्लीज नको. कारण की 2 सीट बाकी आहेत त्यामुळे विचार. तर आता आम्ही इलू बीचवर. खूप सारे बोटी आहेत आणि आता गर्दी वाढलेली आहे. 5-6 पर्यंत अजून गर्दी वाढतेली. हा लोकेशन एकदम भारी आहे. इकडे फोटोज वगैरे खूप छान येतात आणि इकडे पतंग पण उडवतात. किती भारी वाटतं तो बघा. पुढे जायचं, पुढे फोटो काढायचे. खय पुढे पुढे कोण नाही. संध्याकाळचा जर वेंगुर्ला गेलात ना तर इकडे खूपच भारी वाटतं. आम्ही 3 वाजता शाळेत निघालेलो, 4 वाजेपर्यंत पोचलो आणि आता 5:30 झाले असतले. आम्ही इकडे फिरतो. तर खूप सारे फोटोज वगैरे काढलेत आणि आता आम्ही निघालो घराकडे जाऊ. खूप मजा आली इकडे. खूप लोक पण होती आणि नंतर गर्दी वाढता. पहिल्यांदा कमी होती. आता आम्ही जातो.
काय सांगू? शेवपुरी 2 शेवपुरी. तर आता आम्ही 2 शेवपुरी सांगितलेले आहोत. आजचा दिवस एकदम भारी गेलो. मस्त आम्ही फिरलो आणि आता आम्ही फक्त पेट्रोल भरतलो आणि त्यानंतर निघतलो घराकडे जाऊ. माझ्या मामाचं घर पण वेंगुर्लामध्येच होता, पण उशीर होतलो त्यामुळे जाऊक भेटाक नाही. पण नेक्स्ट टाईम आम्ही नक्की तिकडे जाऊ आणि तुमका मामाचं घर पण दाखवेन. तर आता शेवपुरी इलेली आहे, तर मी आता टेस्ट करून सांगते तुमका कशी आहे. तर शेवपुरी खाली, टेस्ट तर चांगली होती आणि आता आम्ही जातो पेट्रोल भरू.